मॉर्निंग, कसे आहात? शिवांजलीज मॉमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि आजची शिवामूठ आहे तीळ. तर सकाळी छान देवपूजा करून घेतली आणि पूजेसाठी लागणारी सर्व फुलं बेलपत्र एकत्र करून घेतली. पूजेची छोटीशी तयारी केली की पूजा करताना जास्त धावपळ होत नाही. तर सर्वप्रथम बुद्धीचे सर्वोच्च स्वामी गणपती बाप्पांना छान अभिषेक करून घेतला. कुठलीही पूजा करण्याअगोदर गणपती बाप्पांची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर गणपती बाप्पांना छान पंचामृतने अभिषेक करून घेतला. त्यानंतर महादेवांचा अभिषेक करायचा होता. तर महादेवांना छान दुधाने, पाण्याने, दह्याने आणि साखरेने, मधाने असं सर्व 5 वस्तूंनी मिळून जे पंचामृत बनतं त्याने एक एक करून छान असा अभिषेक करून घेतला. महादेवांचा आणि गणपती बाप्पांचा छान अभिषेक करून घेतला. त्यानंतर सर्वप्रथम पूजेत गणपती बाप्पांना मान असतो, त्याच्यामुळे आधी गणपती बाप्पांना स्थान देण्यासाठी थोडेसे तांदूळ घेतले, त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांना स्थान दिले. त्यानंतर गणपती बाप्पांचा छान शृंगार केला. हळदी कुंकू वाहून, एक फूल वाहून छान अशी पूजा गणपती बाप्पांची करून घेतलेली आहे. त्यानंतर महादेवांना स्थान देण्यासाठी एका ताटामध्ये थोडेसे तीळ घेतलेले आहेत. तिळामध्ये एक बेलाचं पान ठेवून त्याच्यावरती महादेवांची पिंड ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे सजावटीसाठी अशी छोटीशी मी डेकोरेटिव्ह आयडिया केलेली आहे. तर अशी आयडिया वापरून केलेली पूजा नेहमी प्रसन्न वाटते. वेगवेगळ्या प्रकारे छान पूजा केली तर डोळ्यांना पाहायलाही अगदी छान फ्रेश वाटतं आणि घरातही एक प्रकारची पॉझिटिव्हनेस वाटते. तर येता जाता असं देवांना पाहिलं तर छान वाटतं. त्याच्यानंतर देवांना छान माळ घालून घेतलेली आहे. ही रुद्राक्षाची माळ आहे, म्हणजे एक रुद्राक्ष लावून बनवलेली माळ आहे. त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहून छान मस्त पूजा करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे छान महादेवांची विविध फुले वापरून छान डेकोरेटिव्ह पूजा केलेली आहे. त्यानंतर बेलपत्र व्हायचं होतं. तर बेलपत्र पिंडीवरती नेहमी पालथं व्हायचं असतं. बेलपत्र वाहताना पाण्याच्या देठाला जी गाठ असते ती काढून टाकावी. तर बेलपत्र कुठेही फाटलेले किंवा किडकांनी खाल्लेले नसावे. अखंड 3 पानांचे बेलपत्र उत्तम मानले जाते. हे नियम लक्षात ठेवून शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केल्यास आपली प्रार्थना महादेवांपर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात. तर अशा प्रकारे छान बेलपत्र वाहून घेतले आणि 11 बेलपत्र वाहिले. छान मस्त बेलपत्र वाहून पूजा वगैरे केली आणि छान असं वाटलं. तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आजची शिवमूठ आहे तीळ. तर श्रावण सोमवारचे व्रत करताना आणि महादेवांना बेलपत्र वाहताना ही एक चूक करायची नाही आहे. तर महादेवांचा अभिषेक आणि शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे काही नियम शास्त्रात आणि शिवपुराणामध्ये सांगण्यात आलेले आहेत. महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र वाहताना बेलाची पानं नेहमी पालथी ठेवायची आहेत. बेलपत्र वाहताना पानाच्या देठाला जी गाठ असते ती काढून टाकायची. बेलपत्र कुठेही फाटलेले किंवा किडकांनी खाल्लेले नसावेत. ते अखंड 3 पानांचे बेलपत्र उत्तम मानले जाते. तर बेलपत्र 5 पाने देखील असते. तर अशी 5 पाने बेलपत्र अतिशय शुभ असतात आणि ते फार दुर्मिळ असतात. तर अशी बेलपत्र जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की ती महादेवाच्या पिंडीवरती वाहा. तर असे काही नियम असतात ते लक्षात ठेवून लिंगावरती बेलपत्र आणि अभिषेक वगैरे केला तर आपली मनोकामना महादेवांपर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्याला यथोचित ते फळ देखील मिळते. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर फराळ बनवायचं होतं. तर त्यासाठी 4 तासांपूर्वी छान साबुदाणा भिजू घातला होता आणि तो इतका मोकळा सळसळीत भिजला होता ना, तर हाताला अजिबात चिकटत नाही. त्यानंतर एका कढईत तेल टाकून घेतलं आहे आणि ह्या ज्या मिरच्या असतात ना, तळायच्या मिरच्या म्हणता याला, तर त्या अशामधून त्यांची पोटं फोडून घ्यायची आहेत आणि यांना तळून घ्यायचं आहे. ह्या मिरच्या साबुदाण्याच्या खिचडीबरोबर अगदी छान टेस्टी लागतात. तर तुम्हीही या मिरच्या तळून पहा आणि साबुदाण्याच्या खिचडीबरोबर खाऊन पहा. तुम्हाला याची टेस्ट नक्कीच आवडेल. तर अशा प्रकारे मिरच्या तळून थोड्याशा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत.
तर मिरच्या तळून झालेल्या आहे, त्याच्यानंतर त्यावरती मीठ टाकले. साबुदाण्याची खिचडी तर सर्वांनाच बनवता येते, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आज आमच्या पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर भिजलेल्या साबुदाण्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला आहे, त्याच्यानंतर होममेड लाल मिरची पावडर घातली. ही होममेड लाल मिरची पावडर आहे, त्याच्यामुळे तिचा कलर असा दिसतोय. त्यानंतर तेल तापायला ठेवलं होतं, तर शेंगदाणा तेलामध्ये ही खिचडी बनवतो. तेलामध्ये साबुदाणा घातल्याच्या नंतर सुरुवातीला 3 ते 4 मिनटं सतत हलवत मंद आचेवरती याला छान परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. सुरुवातीलाच मीठ घातलं तर मिठामुळे याला पाणी सुटतं आणि आपली खिचडी चिवट होऊ शकते. त्यानंतर 3 ते 4 मिनटांनंतर यात उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि पुन्हा याला 3 ते 4 मिनटं पुन्हा परतवून घ्यायचे. अशा प्रकारे लो टू मीडियम हीटवरती 10 ते 15 मिनटं याला छान परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतवल्याच्या नंतर आपला साबुदाणा छान टेस्टी होतो आणि परतल्या देखील जातो. तर अशा प्रकारे साबुदाणा बनवून तयार आहे. त्यानंतर देवांच्या नैवेद्यासाठी छान ताट तयार केलं होतं. साबुदाण्याची खिचडी, वरून तळलेली मिरची, लिंबू आणि सोबतच अशा उन्हाळी वाळवणात बनवलेल्या पापड्या, चकल्या. तर अशा प्रकारे छान उपवासाची छोटीशी थाळी बनवून तयार आहे. त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून छान फराळ वगैरे केलं. तर अशा प्रकारे आजची पूजा आणि थाली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.